मागील काही दिवसांपासून मुंबई लोकलमध्ये मारामारी, प्रवाशांवरील हल्ले, महिलांच्या डब्यातील वाद आणि हत्या यासारख्या गंभीर घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। लोकलमध्ये सीसीटीव्ही लावल्याचे अनेक दावे रेल्वे प्रशासनाने केले होते, मात्र वास्तवात जनरल डब्यांमध्ये सीसीटीव्ही आणि टॉकबॅक प्रणालीची मोठी कमतरता असल्याचं वास्तव दिसून आलंय। पाहुयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। 90% जनरल डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत। दुर्घटना घडल्यास गाड्यांमध्ये टॉकबॅक प्रणाली देखील उपलब्ध नाही। प्रवासात मुंबईकरांचा जीव टांगणीला। गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई लोकलमध्ये घडलेल्या 2 हत्यांच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल चिंता वाढतीये। जानेवारीमध्ये मालाड स्थानकाजवळ वादातून गणिताचे प्राध्यापक आलोक कुमार सिंग यांची चाकूने हत्या करण्यात आली। त्यानंतर जूनमध्ये चर्चगेट नालासोपारा लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून मयांक लोहार यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली। या घटनेनंतर गेल्या 2 दिवसात सलग घडलेल्या नव्या प्रकारांमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत येतोय। गेल्या 24 तासात घडलेल्या अन्य गुन्ह्यांच्या सलग घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीती आहे। कुर्ला स्थानकातील हल्ला, महिला डब्यात पेपर स्प्रेचा वापर आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला सामूहिक हाणामारीचा व्हिडिओ या घटनांमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा चिंता व्यक्त होती। उपनगरीय रेल्वेमधून रोज जवळपास 75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात। यापैकी पश्चिम रेल्वेवर जवळपास 35 लाख तर मध्य रेल्वेवर 45 लाख प्रवासी रोज प्रवास करतात। एवढ्या मोठ्या प्रवासी संख्येमुळे सुरक्षा व्यवस्था राखणं रेल्वे पुढे मोठं चॅलेंज आहे। लोकलमधील एकूण 2193 सर्वसाधारण डब्यांपैकी केवळ 225 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, म्हणजेच 89.74% जनरल डब्यांमध्ये अद्याप सीसीटीव्ही सुविधा उपलब्धच नाहीये। त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत गार्डशी थेट संपर्क साधण्याकरता असलेली टॉकबॅक प्रणाली देखील 93.34% जनरल डब्यांमध्ये उपलब्धच नाहीये। रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल या दोन्ही यंत्रणांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पद आहे। जीआरपी कडे मंजूर 4185 पदांच्या तुलनेत सध्या 3383 कर्मचारी कार्यरत असून आरपीएफ मध्ये मंजूर 7042 पदांपैकी केवळ 5225 कर्मचारी कार्यरत असून 1800 हून अधिक पदं रिक्त आहेत। महिला डब्यातील टॉकबॅक पाहूया। पश्चिम रेल्वे 468 पैकी 423, मध्य रेल्वे 794 पैकी 794। महिला डब्यांमधील सीसीटीव्ही पश्चिम रेल्वे 468 पैकी 161, मध्य रेल्वे 794 पैकी 794। जनरल 90% डब्यात सीसीटीव्ही नाही। प्रवाशांची सुरक्षा आमच्याकरता सर्वोच्च प्राधान्य। गेल्या 12 वर्षात सुरक्षा वाढवण्याकरता अनेक उपाययोजना करण्यात आल्या। स्थानकांवरील फेस रेकग्नायझेशन करणारे कॅमेरे, त्यांच्या मदतीने अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात आलेलं यश, भविष्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जाईल असा विश्वास पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी व्यक्त केलाय। प्रवाशांनी प्रवासादरम्यान संयम राखावा, एखादी अनुचित घटना दिसल्यास तात्काळ रेल्वे प्रशासनाला कळवावं, त्यामुळे योग्य वेळी आवश्यक कारवाई करणं शक्य होईल असं आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी देखील म्हटलंय। मुंबईसारख्या शहरांमध्ये लोकल ट्रेनमधील गर्दीचं नियोजन हे करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी आहे। त्यामुळे हल्ल्याचं प्रमाण वाढलं असून रोज प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न खरोखरच गंभीर आहे। प्रशासनाकडून सुरक्षेचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात प्रवाशांना येणारे
प्रादुर्भाव आणि वाढत्या घटनांमुळे हे प्रशासकीय उपाय अपुरे आहेत, हे स्पष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.